राकेश, ज्योती बोलते. हो कळलं, बोल. राकेश, नीट विचार करून मला जरा एका प्रश्नाचं उत्तर दे. तुमच्या घरात आत्ता, आय एम सॉरी टू आस्क, पण हे ज्योती, इतकं फॉर्मली बघणार आहेस का माझ्याशी? बोल ना, कमॉन यार. तुमच्या घरी किंवा इवन तुमच्या कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम्स चालू आहेत? नाही, म्हणजे कंपनीत जनरल प्रॉब्लेम्स नेहमीच असतात, पण मेजर असं काही नाही. ओके, ठीक आहे, बाय. ए ज्योती, एक मिनिट. अगं, एकदम अचानक असं का विचारलंस? नाही, असं काही नाही, मी तुला नंतर फोन करते ना. ज्योती, हा प्लीज प्लीज समजून घ्या, आपण खूप कठीण परिस्थितीतून चाललेलो आहोत. हो, आम्हाला माहिती आहे, पण असा तडकाफडकी निर्णय नाही आम्ही घेऊ शकत. मा तेवढा विचार करायला वेळ नाही आपल्याकडे. तुमच्या गोवर्धननी ऑलरेडी खूप गोंधळ घालून ठेवले, ते निस्तराला जावं तर. मा, व्यवहारामध्ये कोणताही निर्णय घेण्याची वेळ आली की मला तुमच्या सहीसाठी थांबावं लागतं. अहो, आता काही थोडेच दिवस शिल्लक राहिलेत. मा तेवढा वेळ नाहीये, तेवढे दिवस नाहीयेत आपल्याकडे. प्लीज. मा, तुमचा विश्वास नाहीये का माझ्यावरती? अहो, काय बोलताय? याच्यात विश्वासाचा कुठे प्रश्न येतो? हे बघा, हे मी पॉवर ऑफ अटॉर्नीचे पेपर्स पण तयार करून आणलेले आहे. दिवाकर, आम्ही पद्माकरांशी या बाबतीत काय ते बोलतो आणि मगच डिसिजन घेऊ. मा, दादाशी बोलून काही फायदा आहे असं तुम्हाला वाटते का? दादा तर स्वतःच्या कंपनीचे पैसे उडवायला निघालेले आहेत. आपल्या थोरल्या भावाबद्दल काय बोलता याची कल्पना आहे तुम्हाला? आहे, पूर्ण कल्पना आहे मला. आणि हे बोलताना मलाही खूप आनंद होतो, अशातला भाग नाहीये. ही गोष्ट एवढ्या उघडपणे मला बोलायची नव्हती, पण आज दुसराच कुठचा मार्ग दिसत नाही. मा, दादा 50 लाख रुपये मागतोय आपल्या त्या बाईवरती उडवण्याकरता. काय म्हणणं काय तुमचं त्याच्यावरती? व्यवहार दादाच्या हातात द्यावा? काय बोलताय तुम्ही? हां, एकही शब्द खोटा बोलत नाही मी. मा, जर का तुम्ही कंपनीचे अधिकार आज माझ्या हातात दिले नाहीत ना, तर सॉरी टू से, आपल्या कंपनीचं भवितव्य मला चांगलं दिसत नाहीये. आणि मा, हे फक्त तुम्ही ऑफिस जॉईन करेपर्यंत. मा, विचार नका करू. प्लीज साइन दीज पेपर्स. असंच असेल तर ठीक आहे, बघू. थांबा मासाहेब. मा, काय आहे? पद्माकर, हे मा, एक मिनिट बघू दे मला पेपर्स. पॉवर ऑफ अटॉर्नी. दिवाकर, तू एवढा पुढे गेला असेल असं वाटलं नव्हतं. दादा, मला वाटतं ह्यामध्ये तू बोलला नाहीस तर फार बरं होईल, नाही का? दादा म्हणतोस आणि मोठ्या भावाशी कसं वागायचं हे कळत नाही? हो, कळतं ना. पण मोठ्याने आपलं मोठेपण जपण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. पद्माकर, आम्ही काय ऐकतो? तुम्ही 50 लाख? होय मासाहेब, हे खरं आहे. अर्थात हे सांगताना आम्हाला फारसा अभिमान वाटतो अशातला भाग नाहीये, पण भूतकाळ आपण बदलूच शकत नाही. पद्माकर, हे सगळं नाही मासाहेब, आपण खरंच काळजी करू नका. ज्या गोष्टी आम्ही आमच्या हाताने घडवून आणल्यात ना, त्या आम्हीच निस्तरणार. ह्या अशा प्रकारे
कंपनीचे पैसे उधळून? कंपनीवर अधिकार आमचाही आहे. मासाहेब, इतकी वर्ष कंपनी सांभाळल्यानंतर जर प्रत्येक वेळेला आम्हाला आमच्या छोट्या भावाची परवानगी घ्यावी लागत असेल तर याला अर्थ नाहीये. मा, तुम्ही का काहीच बोलत नाही आहात? आपण काही बोलायच्या आधी आम्ही काही सांगू इच्छितो. चूक असो किंवा बरोबर, पण आता आम्ही ज्या जबाबदाऱ्या घेतलेल्या आहेत त्या आम्हाला पार पाडायलाच हव्यात. मा, ही कंपनी मीच चालवणार आणि मला यात कुणाचीही लोडबुड नकोय. ठीक आहे, मग तसंच असेल तर आम्हाला आमचा हिस्सा देऊन टाका. पद्माकर, होय मग. दिवाकरला जे काही करायचं ते करू दे. काय? अहो तुम्ही काय बोलताय काय? होय शालिनी, आणि हे सगळं मानशी बोलताना आम्हाला काही फारसा आनंद नाही झालाय. हो ना. मग हे बघा, तुम्ही हे सगळं रागाच्या भरात बोललात असं समजा आणि विसरून जा. नाही शालिनी, आम्ही भावनेच्या आहारी जाऊन नाही बोललो. नीट विचार करून मगच बोललो. आजपर्यंत आम्ही दिवाकरच्या कुठल्याच कामात आड नाही आलो. याचं कारण की आम्हाला वाटतं की समोरच्या माणसाला त्याचं स्वातंत्र्य मिळायला हवं. पण मग त्याचप्रमाणे आम्हाला आमचं स्वातंत्र्य नको का? दिवाकर MBA झाला, मानने त्याला बिझनेस जॉईन करायला सांगितलं, पण त्याची इच्छा होती पुढे जाऊन शिकायचं. म्हणून आम्ही त्याच्या पाठीशी उभे राहिलो. माना समजावलं आणि मग त्याला कॅनडाला पुढचं शिक्षण घ्यायला पाठवलं. त्यावेळेला आम्ही म्हणू शकलो असतो ना, आम्ही एकटेच बिझनेस सांभाळतोय, सगळा हिस्सा आम्हालाच मिळायला हवा. अहो पण या किती जुन्या गोष्टी आहेत. होय शालिनी, जुन्या आहेत पण तितक्याच महत्वाच्याही आहेत. आज त्याला उडावंसं वाटतंय. उड ना, तू उड. पण आम्हाला आमच्या गतीने जमिनीवर चालायचं आणि निदान ह्यात तरी कोणी मध्ये येऊ नये. मी काय म्हणते, तुम्ही जरा शांतपणे विचार करा. नाही शालिनी, आजपर्यंत शांत राहिलो ना म्हणून ही वेळ आली आहे. आता जर का ह्याच्या पुढे मी शांत राहिलो ना तर हा जो आमचा भाऊ आहे ना, तो एक दिवस आम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. दिवाकर, मला प्लीज सांगा काय झालंय. काय व्हायचंय? हातातोंडा शिरलेला घास हा असा गेला माझ्या. पॉवर ऑफ अटर्नी मला देणं हे कसं योग्य आहे हे माना पूर्णपणे पटवलेलं होतं मी. म्हणजे दुसरा पर्यायच नव्हता त्यांच्यासमोर. त्यांनी मान्य केलं का? हो, झाल्या होत्या मान्य त्या.
तेवढ्यात दादा आला. तुला सांगतो मेघना, दादा 5 मिनिटं उशिरा आला असताना, फक्त 5 मिनिटं, तरी सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या झाल्या असत्या. हरकत नाही, पण निदान सगळ्या गोष्टी उघड तरी झाल्यात मानच्या समोर. आता दादाला 50 लाख रुपये तरी नक्की मिळणार नाहीत. हां, आणि वाटण्या सुद्धा माझा पूर्ण फायदा असल्याखेरीज मी होऊन देणार नाही. किती सुंदर हार आहेत ना. तुझ्यासाठी मुद्दामून मी मागातल्या मागात शोधून आणलेत. अय्या हा मला किती छान आहे. प्रीती ठेव पाहू. अय्या मग मला कोणते? अगं लग्न कोणाचं आहे? ताईचं. मग ठेव इथे हे. नटणार कोण आहे? अगं असं काय करते ही? मम्मा तिचं बरोबर आहे. तुला माहितीये मला या सगळ्याची हौस नाहीये. हाऊस नसली तर ती निर्माण कर. अगं आपण ज्या सर्कलमध्ये उठणार बसणार आहोत ना तिथे हे गरजेचं आहे. तिथे फक्त याच गोष्टी गरजेच्या असतात. ज्योती, माणसाने नेहमी प्रगतीच्या मार्गावरच असायला हवं. कुठल्याही मार्गाने खूप पैसे मिळवायचे म्हणजे प्रगती? असं समज पाहिजे. तर असं म्हटलंस तरी काही वावगं ठरणार नाही. मला काही हे पटत नाही मामा. हे बघ, राकेशशी लग्न करून मी त्या घरात सून म्हणून जाईन ना, तेव्हा त्या सगळ्यांना मी आपलंसं करीन. तू म्हणतेस ती प्रगती मला अजिबात पटत नाहीये. तू आत्ता असं म्हणतेस, पण जेव्हा त्या घरात सून म्हणून जाशील ना तेव्हा सगळे हक्क स्वतःकडे असावेत असंच तुला वाटेल. हो वाटेल ना. आणि ते हक्क मी मिळवी नाही, पण प्रेमाने, मायेनी सगळ्यांना आपलंसं करून. प्रेम, माया हे सगळे शब्द ना मी लहान असताना कथा कादंबऱ्यांमध्ये ऐकलेले होते. हल्लीच्या कलियुगामध्ये हे शब्द नाटक, सिरियल, चित्रपट एवढ्यातच ऐकायला मिळतात. ह्याच्याहून काही नसतं आणखीन. तसं खरंच असेल ना तर हे खूप वाईट आहे मामा. ॲटलिस्ट मी तरी माझ्या संसारात प्रेम, माया हरवणार नाही ह्याची निश्चित काळजी घेईन. अगं ज्योती, ज्योती ऐक तरी. मम्मा तो पण मी घेऊ? सॉरी. सॉरी ना. अगं बाई, सांगितलं ना तुला, मला नाही आहे ग बाई भूक. मी खायला काही आणलेलं नाहीये. थोडासा ज्यूस आणलाय, तेवढा घ्या बरं. दुपारपासून काही खाल्लं नाहीये तुम्ही. अशाने अंगात ताकद कशी येईल? काय ऐकणार आहेस का? आठ. एक सांगितलं तर ऐकशील? सांगा ना मा. लवकरात लवकर चांगला मुलगा बघून लग्न करून टाक बाई. मा निर्मला, आम्ही आता पिकलं पान. केव्हा गळून पडेल काही सांगता येत नाही. मा तुम्ही मला शब्द दिला होतात ना हे असं परत कधी बोलणार नाही म्हणून. अगं पण मग जन्मभर काय आमची सेवाच करत राहणार आहेस का? काय हरकत आहे मा. नाहीतरी हे आयुष्य तुम्हीच तर दिलंयत मला. नाही, असं काही नसतं बघ. मा तुम्ही कितीही नाकारलत ना तरी तरी मला माहिती आहे या अनाथ मुलीला तुम्ही जवळ केलं नसतं तर. निर्मला, स्वतःला कधीही अनाथ समजायचं नाही. मग तुम्ही मला तुमच्यापासून वेगळं करण्याचा कधीही विषय काढायचा नाहीत मा. बरं, आणखी एक मागितलं तर देशील? हो. पुढच्या जन्मी आमच्या पोटी जन्म घे.
घरात शुकशुकट आहे. आई कुठे बाहेर गेली का? ऐ, हां काय झालं? मला काय म्हणाला? ही कामाची तंद्री आहे का? बापरे. बरं, आज कोणाची काय भांडण वगैरे झालं की काय? भांडखोर वाटते का मी तुम्हाला? विचार करत होते, काय फॅन्टास्टिक असतात ना काही माणसं, कसं वेगळंच आयुष्य जगतात. काय काय म्हणजे मला कळेल असं बोल ना काय ते. बाबा आज ना मी एका वेगळ्याच माणसाला भेटले. त्याची आयुष्य जगण्याची पद्धत काहीतरी वेगळीच आहे. म्हणजे लढणं आहेच, तेही खऱ्यासाठीच, पण काहीतरी वेगळं. हा असतात ना, म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती. शेवटी बुद्धी वापरणं हे स्वतःच्या हातात असतं ना. पण बाबा ती वापरताना आपल्या उद्दिष्टांपर्यंत कसं पोचायचं हे त्यांनी आधीच ठरवलंय. प्लॅनिंग, याला प्लॅनिंग म्हणतात. प्रोफेशनलिझम. बरं, आता आपण कुणाबद्दल चर्चा करतोय कळेल का? विशाल दीक्षित, जर्नलिस्ट आहे. काय वेगळंच कॅरेक्टर आहे. ऐकलंय त्याच्याबद्दल. खूप सनसनाटी बातम्या असतात ना त्याच्याकडे. मी भेटले त्याला भेटल्यावर काही थांगपत्ताच लागला नाही. पण एक मात्र कबूल करायला हवा, त्याला भेटल्यानंतर मी जॉब सोडण्याचा निर्णय चेंज केला. अरे वा, खूप इम्प्रेस केलेले दिसते त्याने तुला. मी काही सांगायला नको, तू हुशार आहेस. सांभाळ स्वतःला. काय आहे, दुसऱ्याबद्दल ओपिनियन फॉर्म करणं खूप सोपं असतं, त्याला जज करणं खूप कठीण असतं. माझा व्यवसायच दुसऱ्याला जज करण्याचा आहे, म्हणून तुला सांगितलं. बघ तू. काय सांगताय दिवाकर साहेब? हो ना अरुणराव. म्हणजे पेपर्सवर सह्या झाल्याच नाहीत? नाही, तुम्हाला सांगतो अरुणराव, दादा फक्त 5 मिनिटं उशीर आला असता ना तर सगळं झालं असतं. वेळ ही संधी साधूनच येते दिवाकर साहेब. हरकत नाही, आपल्याला खेळी थोडीशी बदलावी लागेल, पण विजय आपलाच होणार आहे एवढं लक्षात ठेवा. नाही, तसं मी काही डगमगून गेलेलो नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, तुमचे बंधू आता कंपनीतनं पैसे नाही, वाटण्या होईपर्यंत त्याच्या आता छदाम सुद्धा पडणार नाही. ओके ओके.